रामभाऊ, आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. तर तुमची कारकीर्द जी आहे, सगळी राजकीय कारकीर्द ही देदीप्यमान आहेच. आमदार तुम्ही 3 वेळा सलग निवडून आलात. त्याच्यानंतर 5 वेळा तुम्ही खासदार म्हणून निवडून आलेला आहात. तर खासदार पहिल्यांदा जेव्हा झालात, तर त्यावेळेला अ, एक संघ स्वयंसेवकाला वाटेल अशा पद्धतीने, किंवा स्वयंसेवकांना आणि महाराष्ट्रातल्या मराठी जनतेलाही अभिमान वाटेल अशाही तुम्ही गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल आम्हाला जरा ऐकायला आवडेल. असं मी फक्त पहिलं काम जे आहे ते सांगतो. प्रत्येकाला शपथ घ्यावी लागते. शपथ आपल्या घटनेमध्ये जेवढ्या भाषा लिहिलेल्या आहेत, त्यातल्या कुठल्याही भाषेमध्ये ती घेता येते. आणि त्यामध्ये संस्कृत आहे. पण संस्कृतमध्ये कधी शपथ घेतली गेली नव्हती. त्यावेळेला धोंडीराज कवीश्वर म्हणून महाराष्ट्रात आहेत. ते मला भेटायला आले आणि म्हणाले, रामभाऊ, आता तुम्ही खासदार होत आहे, शपथ घेणार आहात, तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली पाहिजे. शपथेचा नमुना मी अगोदर सूचना दिली की मी संस्कृतमध्ये घेणार आहे. संस्कृत लेट तयार नव्हती केली, तर त्याप्रमाणे मी संस्कृतमध्ये शपथ घेतली आणि 28 जणांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये हे मोठ्याने आलं की राम नाईकांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. हा एक भाग. आणि संस्कृतमध्ये शपथ घेतल्यानंतर त्यातनंच एक दुसरं काम निघालं. ते दुसरं काम म्हणजे जे बोललं जातं ते दुसऱ्या दिवशी आमच्याकडे येते, काही करेक्शन करायचे असतील तर. जी शपथ घेतली ती शपथ आली आणि वरती नाव कुणाचं आहे ते, तर त्या नावावरती लिहिलेलं होतं राम नायक उत्तर बंबई. हे वाचल्यानंतर मला संताप आला की नायक कसं. त्यामुळं मी सरळ दुसऱ्या दिवशी ते घेऊनच अध्यक्षांच्याकडे गेलो आणि जरा थोडंसं रागाच्या भाषेत परंतु प्रेमाने त्यांना सांगितलं, हो 4 शब्द आहेत हे, राम नायक उत्तर बंबई. तर म्हणलं 4 अक्षरात 2 चुका आहेत. तर म्हणलं माझं आडनाव नाईक है, नायक नहीं. अध्यक्षांनी हाँ ये हम करेंगे. और दूसरा ऐसा है कि उत्तर बंबई, मेरा गांव का नाम बंबई नहीं है, मुंबई है, तो ये मुंबई करना चाहिए. ते म्हणाले, तुझं म्हणणं बरोबर वाटतं, पण हे माझ्या अधिकारात नाही आहे, हे केंद्राकडे आहे. पण मी लोकसभेच्या रेकॉर्डमध्ये मुंबई वापरायला सांगेन सगळ्यांना. तुम्ही सरकारकडेच जाऊन हा अर्ज द्या. त्यातून ज्या राज्यासाठी असतं ते त्या राज्याचं मत प्राप्त केलं जातं आणि मग ते ठरतं, असं त्यांनी मला सांगितलं. मग त्याप्रमाणे आम्ही तो अर्ज केला. मग तो अर्ज अगोदर त्यांच्याकडे गेल्यानंतर गृहमंत्र्याकडनं ते तसंच राहिलेलं होतं. मग शेवटी त्यांनी राज्य सरकारची परवानगी लागते म्हणून राज्य सरकारला, त्यावेळेला मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते. तर मनोहर जोशींच्याकडे पर्सनली जाऊन, आता हे प्रकरण असं आलेलं आहे, तर तुम्ही जरा लवकर हे पाठवा. आणि मग त्यांच्यानंतर त्यांच्याकडनं पत्र घेऊन त्यांनी पत्र पाठवलं. मीच घेऊन गेलो होते. ते दिलं गृहमंत्र्यांना आणि मग गृहमंत्र्यांनी त्याबद्दल नोटीस काढली की यापुढे बॉम्बे, बंबई किंवा अशा प्रकारचा कोणताही शब्द नाही, फक्त मुंबई हेच नाव वापरलं पाहिजे. हे काम करून घ्यायला मला 5 वर्षे लागली. सरकार काय वगैरे कसं चालतंय याचे लक्षण आहे. आणि त्यामुळं एक गोष्ट आणखीन मिळाली की काही राज्य आहेत त्यांनी आपली नावं बदलली. बंगलोरचं बंगळुरू झालं, मद्रासचं चेन्नई झालं, कलकत्त्याचं कोलकाता झालं, त्रिवेंद्रमचं तिरुवनंतपुरम झालं. अशा प्रकारे एक प्रकारे राम नाईकमुळं देशातल्या सुद्धा त्यांची नावं बदलली. आणि ज्या वेळेला श्रीराम मंदिर व्हायचं होतं त्याच्या अगोदर मी सांगितलं, इथली 2 नावं आपण बदलून घेऊया. योगीजींना सांगितलं. तर आता राम मंदिराच्या उद्घाटनाचा वेळ येईल, तर अयोध्या आपण म्हणतो, पण सरकारची कागदपत्री नाव फैजाबाद आहे. त्यामुळे म्हणलं लोक असं म्हणतील
की फैजाबाद वरती राम मंदिर बांधलं गेलं आहे. तर म्हणलं अयोध्या हे नाव आपण करूया आणि जमिनीच्या रेकॉर्ड्स ज्या पद्धतीनं ठेवली जातात तिथेही सगळीकडं अयोध्या हे आलं पाहिजे असं पहा. म्हणून फैजाबादचं अयोध्या झालं आणि अलाहाबादचं प्रयागराज झालं. आणि एका दृष्टीनं हा मला असं वाटतंय की लोकांना इतकासा आनंद झाला की उत्तर प्रदेशातले लोक माझ्याशी फार प्रेमाने वागतात. त्याचं कारण, सुरुवातीचं कारण हे आहे. कॅबिनेट मिनिस्टर झाल्यानंतर एकूणच स्वयंसेवकांना, भारतीयांना आनंद होईल असं एक पहिलं काम जे तुम्ही केलं असेल त्याच्याबद्दल थोडं माहिती आम्हाला द्या. लोकसभेत एक बिहारचा आणि एक कर्नाटक अशा 2 खासदारांनी प्रश्न विचारला होता की काही शाळांमध्ये जनगणमन गायलं जात नाही, हे खरं आहे काय? असल्यास त्याचं कारण काय आहे? आणि सरकार काय करणार आहे? असा प्रश्न होता. त्या प्रश्नाला उत्तर आलं होतं की होय, हे खरं आहे. गायलं जात नाही हे खरं आहे. मग तुम्ही काय करणार त्याला? आम्ही आता पुन्हा पत्रक पाठवू की गायलं पाहिजे अशा दृष्टीनं. लोकसभेत रोज 20 प्रश्न घ्यायचे असे कल्पना असते. 20 प्रश्नांचं उत्तरही दिली जातात. हा 16वा प्रश्न होता. त्यामुळे तो सभागृहात आला नाही. अशा वेळेला मग दुसरा मार्ग असतो की हाफ ॲन अवर, अर्धा तास चर्चा अशी नोटीस देऊन त्याच्यावरती चर्चा करता येते. त्यामुळं मी ती नोटीस दिली की ह्या विषयावरती मला चर्चा करायची आहे. आणि त्यामध्ये मी सांगितलं की आणि तुम्ही कल्पना करा, त्या वेळेपर्यंत लोकसभा, राज्यसभा इथेही वंदे मातरम गायलं जात नव्हतं. जनगणमन गायलं जात नव्हतं. आणि आपण शाळेतल्या मुलांनी गावं असं म्हणतो. म्हणून मी हा विषय आपण तरी कुठं गातोय, तर आपण इथं गायलं. तर त्यावेळेलाच टी व्हीवरती प्रश्न तास दाखवायला सुरुवात झाली. तर जर प्रश्न काळात आपण इथं जे करतो आहोत ते जर दाखवलं तर लोकांनाही वाटेल की आपण याचा मान दिला पाहिजे, सगळीकडं सोपं जाईल, असा विषय मी मांडला. आणि हा विषय मांडल्यानंतर प्रश्नोत्तर, तर प्रश्नोत्तराला मी सगळ्यांना सांगितलं, मी व्हीप पण होतो की मी हा उपस्थित करतोय. त्यामुळं लालकृष्ण अडवाणींच्या पासून सगळे सभागृहात त्या दिवशी होते. त्यामुळं मी हे करताना मांडलं की वंदे मातरम आणि आपण जनगणमन तर गातच नाही आहोत, नाही गात आहोत, पण इथं नाही. आणि वंदे मातरम, तर म्हणलं वंदे मातरम राष्ट्रगीत आहे, राष्ट्रगीता समान आहे. कारण शेवटच्या दिवशी त्याच्यावरती घटनेबद्दल माहिती पूर्ण करताना त्यावेळेला असं होतं की सगळ्यांना वाटत होतं वंदे मातरम झालं पाहिजे. पण पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना वाटत होतं जनगणमन व्हावं. आता जनगणमन व्हावं, बिहारचे राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. तर पंतप्रधानांनी सांगितलेलं नाही घ्यायचं म्हणजे असं कसं चालेल, अशी स्वाभाविक. मग त्यातनी मार्ग काढली की पंतप्रधान हे म्हणतात ते आपण घेऊ, पण वंदे मातरमलाही ह्याला जितका आपण मान देणार तितकाच वंदे मातरमलाही मान दिला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. पण हे कधी बाहेर नव्हतं आलं. आणि मग अडवाणीजी तर त्या दिवशी सांगितलंच पाहिजे, ती जी घटनेची कॉपी होती ती घेऊन आले होते. म्हणाले हे त्यांचं शेवटच्या भाषणात, कारण ते अगदी शेवटचं काम आहे. आणि मग मंत्री जे होते ते मोठे हुशार होते.
आणि तरी सगळ्याचं उत्तर होताना ह्या भावनेशी आम्ही सरकार सहमत आहे. पण अध्यक्ष महाराज त्यांनी हा प्रश्न ह्या सभेत लोकसभेत गावं असं दिलेलं आहे. त्यामुळे लोकसभेत अ, गाळण्याचा निर्णय तुम्हाला करायला पाहिजेल आहे. तुमच्या अधीन आहे. तर ते म्हणाले, "मग बघू." आणि म्हणून लोकसभेत एक जनरल पर्पजेस कमिटी म्हणून आहे. त्यात काही जे जनरल निघाईल आणि प्रत्येक पक्षाचा प्रमुख त्या कमिटीचा सभासद आहे. मग काही दिवसांनी शिवराज पाटील त्यावेळेला अध्यक्ष होते. जनरल पर्पजेस कमिटीकडे मी तो विषय घेऊन गेलो आणि मग सगळी चर्चा वगैरे 2-3 मीटिंग झाल्या आणि ते असं ठरलं की वंदे मातरम हे प्रत्येक सेशनच्या पहिल्या दिवशी वंदे मातरम गायला जायचं आणि शेवटच्या दिवशी जनगणमन गायचं. असं झालं आणि एका दृष्टीने ते संपलं. पण एक मुस्लिम लीगचा सदस्य होता. तिथे प्रमुख म्हणून आलं. पण मी काही वंदे मातरम गाणार नाही. मग अध्यक्षांनी त्यांना सांगितलं, "तुम्ही एकट्याने असं केलं तर ह्याचा परिणाम चांगला नाही होणार. ह्याची काळजी तुम्ही घ्या." असं करून मग ते अशा वेळेला थोडंसं काहीतरी समाज कॉमन असं काहीतरी करून संपवायचं असतं. मग ते म्हणाले, की आपण असं करू, की पहिल्यांदा जनगणमन म्हणू पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी वंदे मातरम म्हणू. आणि हे एकमताने मंजूर झालं. त्यामुळं किती वर्ष झाली तुम्ही कल्पना करा. 1950ला आपण घटना घेतली आणि हे झालं 92ला. म्हणजे हे काम पूर्ण व्हायला अर्थात मधून मी ह्या ज्या वेगवेगळ्या नियम असतात त्याच्या सूचना वगैरे देत असे. पण शेवटी हे असं झालं आणि मला विचारायला माझ्या जीवनातला सर्वोत्तम क्षण, सोनेरी क्षण काय नाव द्यायचं असेल ते तुम्ही द्या. ते मला इतकं आवडतं आणि इतकं भरभरून सांगावसं वाटतं. आपल्याला वेळ जरा कमी आहे. परंतु हे माझ्या हातनं होणं आणि सहजपणाने माझं लक्ष कामावरती असतं. हे यातनं सिद्ध होतं, की बाबा जो प्रश्न प्रत्यक्ष चर्चेला नाही आला, त्या प्रश्नात काय आहे हे पाहून मी हे सुरू केलं. आनंद झाला आणि देशभर सगळ्यांना आनंद झाला. स्वाभाविकपणानं संघातल्या लोकांना थोडा जास्त आनंद झाला. गोवा स्वतंत्र झाला. दादरा नगर हवेली म्हणून एक छोटासा 2 तालुक्याचा सारखा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. संघातल्या आणि त्यातही पुण्यातल्या संघ स्वयंसेवकांनी एक ठरवलं की बाबा आपण यात काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं तर आपण जाऊन तिथं हल्ला करू. आता हल्ला करायचा तर शस्त्र बरोबर पाहिजेत. तर शस्त्रासाठी पैसा पाहिजे. तर त्या काळात लता मंगेशकर त्या बऱ्याच पुढे आल्या होत्या. पण शेवटी जेवढ्या मोठ्या झाल्या तेवढं पण त्यांनी गाण्याच्या काही ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि त्यातनं जे पैसे मिळाले त्यातनं या स्वयंसेवकांनी शस्त्र घेतली आणि हे सगळं विनायकराव आपटे जे पुण्याचे संघचालक होते त्यांनी रचना केलेली होती आणि ह्यामध्ये सगळे पुण्यातले स्वयंसेवक होते. 2-4 नावं सांगायची तर सुधीर फडके पुण्यातले, बाबासाहेब पुरंदरे अशी 100 नावं आणि ह्या लोकांनी यात असं ठरलं की संघचालक आहेत त्यांनी प्रत्यक्ष त्या ह्याच्यात जायचं नाही. पण बाकीचे जे आहेत त्यांनी जायचं आणि मग पोलीस चौकीवरती हल्ला करायला सगळे येते पाहिल्यानंतर जे 2-3 जे पोलीस होते ते पळून गेले. दादरा नगर हवेली भारताचा भाग झाला. परंतु
आपलं केंद्र सरकार ज्यांनी हे काम केलं त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानायला तयार नव्हतं. आणि का? तर त्या कार्यक्रमाला गेलेले सगळेच्या सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. आणि त्यामुळं याचं क्रेडिट त्यांना मिळेल अशा प्रकारचा काँग्रेस सरकारचा विचार असल्यामुळं त्यांनी काही त्याला मान्यता दिली नव्हती. हा प्रश्न असाच रेंगाळत होता. ज्यावेळेला सरकार आलं, अटलजी पंतप्रधान झाले आणि मला त्यांनी 5 खात्यांची राज्यमंत्री द्याला. त्याच्या अगोदर मी काहीतरी कामासाठी पुण्याला गेलो होतो. कुठेतरी कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि नंतर साधारणतः मी संघ कार्यालयात जातो आणि तिथे मुकुंदराव पणशीकर म्हणाले, रामभाऊ आता एक काम राहिलंय ते तुम्हीच करू शकाल. आणि मग अटलजी अडवाणीजींना मी सांगितलं की अशा लोकांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून मान्यता अजून मिळालेली नाही, ती दिली पाहिजे. म्हणजे मला ते म्हणाले, मी सांगितल्यानंतर बघा आता फाईलवरती करा. फाईल मागवून घेतली. फाईलवरती अडवाणी गृहमंत्री त्यांच्या हातात फाईल दिली आणि म्हणलं आता तुम्ही ह्याच्यावरती लिहा. आणि त्यामुळे या सगळ्यांना स्वातंत्र्य सैनिक अशी मान्यता द्यावी आणि स्वातंत्र्य सैनिकांना म्हणून जे आपण देत असतो ते ह्यांना देण्यात यावे अशा प्रकारचं लिहायचं. तर अटलजींनी सांगितलं की ये सब लोग अभी 75 उम्र से आगे होंगे, उनको दिल्ली में मत बुलाओ, आप पुणे में जाओ और कार्यक्रम पुणे में करो, तो पुणे के लोगों को भी ये लगेगा. क्योंकि मुश्किल से 15-16 लोग अभी भी जिंदे हैं, बाकी सब चले गए हैं. स्वातंत्र्य सैनिक मान्यता मिळाली आणि मला असं वाटतंय की हेही काम खरंच असं होतं की आपण करू शकलो नाही, पण ज्यांनी केलंय त्यांना एक सन्मान देण्याचं काम माझ्या हातनं झालं. त्याचंही मला एक खूप मोठं असं समाधान आहे. अशीच एक दुसरी माहिती मला आपल्याला सांगायची आहे. माझ्याकडे दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या वेळेला पेट्रोलियम विभाग होता. पाकिस्तानबरोबर आपली लढाई झाली, कारगिल. आणि कारगिलमध्ये आपण जिंकलो शेवटी. पण त्या लढाईमध्ये आपले 439 शहीद हुतात्मे झाले. आणि हुतात्मे झाल्यानंतर त्यांना मृत्यूनंतर जे द्यायचं ते दिलं जातंच. पण मला एक कल्पना सुचली की माझ्याकडं पेट्रोलियम विभाग आहे, तर त्यांचे जे पत्नी किंवा जे कोणी हे असतील त्यांना आपण पेट्रोल पंप किंवा गॅस एजन्सी तयार करून दिली तर ते आणखीन उपयुक्त होईल. आणि त्याप्रमाणे मी प्रपोजल तयार करून ते कॅबिनेट पुढे आलं. कॅबिनेट पुढे आल्यानंतर रामभाऊ बताइए आपका क्या है असं अटलजींनी मला सांगितलं. मग मी सगळं एक्सप्लेन केलं. ते केल्यानंतर दोघा-तिघांनी तर याच्या पुढं प्रत्येक वेळेला असं द्यावं लागेल आपल्याला. मी म्हणलं मला नाही वाटत. प्रश्नोत्तरात मोकळेपणाने प्रश्नोत्तर होत असतं. तर म्हटलं मला नाही वाटत असं होईल. आणि त्याचं कारण हे की पाकिस्तानला अशा प्रकारचा पराभव आपण केलेला आहे की ते काही पुन्हा शस्त्र घेऊन भारताशी लढायला येतील असं नाही. आर्ग्युमेंट होऊन अटलजी म्हणाले, रामभाऊ जो कह रहे हैं वो हम करेंगे. आणि त्यामुळं जेवढे सैनिक हुतात्मा झाले त्यांच्या पत्नीला, म्हणजे त्यांच्यातलं जे कोणी हे असेल ज्यांना पेट्रोल पंप हवा असेल त्यांना पेट्रोल पंप, गॅस एजन्सी हवी असेल त्यांना गॅस एजन्सी तयार करून आपण दिली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय झाला. आणि हेही एक असं हे आहे की त्या घरात काय होत असेल त्यावेळेला
येतो, पेन्शन तो दिली जाते. पण त्याच्यापेक्षा जास्त अशा प्रकारचं हे दिलं गेलं. त्याचाही अ, माझ्याबद्दल सेनेमध्ये मी कुठेही गेलो आणि एखाद्या ऑफिसरला परिचय करायचा प्रयत्न केला, "हम आपको जानते हैं, कारगिल वाले हैं." अशा प्रकारे लोक आदर करतात आणि मला असं वाटतं की जसं वंदे मातरमचं मी म्हणालो त्याचप्रमाणे कारगिलसाठी सुद्धा हे जे गेलं ते पहिल्यांदा असं झालं आणि त्या भूमिकेत काम करत गेलो तर स्वयंसेवकाची भूमिका ह्याच्याशिवाय काय दुसरी असते? हे स्वयंसेवकाचं कार्य नाही. स्वयंसेवकाचं कार्य जिथं आपण जाऊ तिथं लोकांनी म्हटलं पाहिजे की झालं ते चांगलं झालंय आणि आपल्यातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे की आपला स्वयंसेवक आहे म्हणून हे झालं. उत्तर प्रदेशचे राज्यपाल तुम्ही झाल्यानंतर स्वाभाविकपणे एक संघ स्वयंसेवक राज्यपाल झाला. हे पाहिल्यानंतर काही प्रतिक्रिया देशभर उत्तर प्रदेशातही स्वाभाविकपणे उमटल्याच असतील. तर त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल? आणि विशेषतः एक राज्यपाल आणि एक संघ स्वयंसेवक असे दोघे जण एकत्र कसे तिथे नांदले, हेही जरा आम्हाला सांगा. नाही, ही गोष्ट खरी आहे की वृत्तपत्रात सुद्धा याबद्दल येत होतं की जे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं विरोधातले आहेत त्यांच्याकडनं येत होतं. भाषणही काही करत असत. त्या ह्याच्यात मी एक काम गेल्या गेल्या केलं होतं. म्हणजे असं काही होईल अशी अपेक्षा तर थोडी होतीच की प्रत्येक पक्षाचा जो अध्यक्ष आहे, काही पक्षांचे ऑल इंडिया अध्यक्ष उत्तर प्रदेशात असेही आहेत. त्यामुळं मी प्रत्येक अध्यक्षाला मोठ्या काँग्रेसच्या अध्यक्षाला, काँग्रेसच्या नंतर समाजवादी पक्षाचं तर सरकारच होतं त्यावेळेला, त्या पक्षाचे अध्यक्ष, मायावतींच्या पक्षाचे अध्यक्ष, असे 6-7 पार्टीज ज्या होत्या त्यातल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळेला म्हणजे सगळ्यांना एकदम चहापानासाठी असं न बोलावतं, प्रत्येकाला वेगळं वेगळं बोलून थोडंसं मोकळं बोलणं करून वगैरे असं चहापानाचे कार्यक्रम केले. त्यामुळं जसं लोकांना आश्चर्य वाटत होतं वर्तमानपत्राच्या ह्याच्यामुळं, तसं निदान वरच्या लोकांना कळलं की हा असं नाही आहे वगैरे. त्याचबरोबर सांगण्यासारखी आणखीन एक घटना आहे आणि ती घटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी अखिल भारतीय अशी जी बैठक होते ती लखनौमध्ये ठेवण्यात आलेली होती आणि स्वाभाविकपणानं संघाचे सगळे वरिष्ठही त्यामध्ये. तर मी जवळजवळ 25 मान्यवरांना जेवण्यासाठी बोलावलं. त्या 20 जणांमध्ये सर्व उच्च पदस्थ असेच पदाधिकारी होते. मदनदासजी देवी होते, भैयाजी जोशी थे, असे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत पण होते. आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात राम नाईकांनी ज्यांनाही बोलावलं त्यांनाही बोलावलं अशी एक टीका काही जणांनी केली. त्यावेळेला मग मी सगळ्यांना एक उत्तर म्हणून सांगितलं की सर्व पक्षांचे जे अध्यक्ष होते त्यांनाही मी अगोदर बोलावलं होतं. त्यावेळेला तुमच्या हे तसं या ना मग जेवायला मी इथं घरात राहतोय आणि जर माझ्याकडे आलेल्या पाहुण्यांना जेवण मी दिलं तर एवढं कावकाव करायचं काय कारण आहे? अशा प्रकारचं हे झालं. पण लखनौमध्ये ही बातमीवरती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत गेली आणि त्यातलं एक मी आत्ता बोलल्याप्रमाणे सरसंघचालक जी आलेले होते त्यांचा आणि माझा तसा परिचय चांगल्यापैकी आणि मी सगळ्यांना सांगितलं बाबा यांचा माझा परिचय आहे, माझ्या घरात मी परिचय असलेल्या लोकांना बोलवून कोणी आपत्ती घेत असेल तर ते गैर आहे आणि अनाठायी आहे आणि चुकीचं आहे वगैरे वगैरे
माझ्याकडनं मी जो खुलासा करायचा तो केला. आणि मोहनरावजी पण मला म्हणाले, तुमच्या मागं लचांड लागलं." म्हणलं, "अशी लचांड राजकारणात काही लागत नाही आहेत. मी जे केलं ते बरोबर आहे आणि मी जे केलं ते बरोबर आहे. असं सगळ्यांना वाटणार आहे, याची तुम्ही काही चिंता करू नका." असं मी त्यांना सांगितलं. अनेक गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत ज्याला अचीवमेंट्स आपण म्हणू शकू सगळेजण. पण संघ स्वयंसेवक म्हणून तुमच्या दृष्टीने अत्यंत कृतार्थतेचा क्षण किंवा प्रसंग कोणता हे सांगा आणि ह्याच नोटवरती आपण ही मुलाखत संपवू. तुम्हाला एक सगळ्यांना सांगितलं पाहिजे ना, आणि ते म्हणजे मी एक पुस्तक लिहिलेलं आहे माझ्या राजकीय जीवनाबद्दलचं. आणि सुरुवात बालपणापासून उत्तर प्रदेशात जाईपर्यंत, म्हणजे त्यात उत्तर प्रदेशाचं हे नाही आहे. त्या पुस्तकाचं नाव चिराई बेती असं आहे. आणि त्या पुस्तकाचं 16 भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. 13 मध्ये सगळ्या महत्त्वाच्या भाषा येतात. आणि जे अंध आहेत त्यांच्यासाठी ब्रेल लिपी असते. ब्रेल लिपीमध्ये सुद्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी असं मिळून 16 त्याच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. मी सरसंघचालकांना विनंती केली होती. आपलं कौतुक सांगायचंही असतं. त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की बुवा आता एकच राहिलेलं आहे, तुम्ही त्या पुस्तकासाठी प्रस्तावना द्याल तर बरं होईल. मग कोणी प्रस्तावना दिलेली आहे वगैरे सगळं सांगितलं त्यांना. पुस्तक पण दिलं. आणि सांगायला आश्चर्य वाटेल, ते म्हणाले, "अरे आता सगळीकडे संघ शिक्षा वर्ग आहेत, तर मी काही एवढ्यात देऊ शकणार नाही, ते वाचून करायला पाहिजे." मी म्हटलं, "तसंही चालेल." आणि त्यामुळं ते सगळं झाल्यानंतर त्या पुस्तकाची प्रस्तावना त्यांनी लिहून पाठवली. आणि ती माझ्या जीवनासाठी, तुम्ही म्हणाल ना बक्षीस म्हणा काय, तर सरसंघचालकांच्याकडनं जे बक्षीस आलं आहे, ती जी प्रस्तावना आहे ती तशी 1 पानाची आहे. पण मी त्यातला शेवटचा परिच्छेद वाचतो. म्हणजे मग त्यांचे शब्द आणि त्यांच्याबद्दल, त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेलं प्रेम हे आपल्याही लक्षात येईल. या प्रस्तावनेत आदरणीय सरसंघचालकांनी म्हटले आहे की, इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये, "श्री राम नाईक हे आम्हा स्वयंसेवकासाठी एक आदर्श स्वयंसेवक आहेत. दीर्घ आणि यशस्वी राजकीय जीवनात जगल्यानंतरही त्यांचे मन राजकारणाच्या मोहक पण धूर्त रंगापासून स्वतःला दूर ठेवते. देशभक्ती आणि समर्पणाचा शुद्ध जगतातच त्यांच्या मनोभावना घट्टपणे रुजलेल्या आहेत." आदरणीय सरसंघचालकांनी असे म्हणणे हाच एक स्वयंसेवक म्हणून माझ्या आयुष्याला कृतार्थतेचा दिवस वाटतो. रामभाऊ, तुम्ही आज आलात आणि आम्हाला तुमच्याकडनं संघाच्या जुन्या आठवणी, तुमच्या काळातला संघ, त्याचबरोबर तुमच्या राजकीय कारकिर्दीत सुद्धा एक संघ स्वयंसेवकाचं प्रतिबिंब हे सतत उमटत असलेलं आम्हाला पाहायला मिळालं. जी वेगवेगळी कामं तुम्ही केलीत, तुम्ही इतकी कामं केली असतील, पण ते सगळं ह्या मुलाखतीच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. पण तुम्ही आलात आणि या गोष्टी आम्हाला सांगितल्यात, याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि विश्वसंवाद केंद्र कोकण प्रांताकडनं तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो.